मला पाणीपुरी खाण्याची इच्छा आहे. नमस्कार, व्हेरी गुड इव्हनिंग डॅड. आपण ही प्रॅक्टिस सेशन घेतोय वॉन्ट संदर्भातलं. मला पाणीपुरी खाण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. निगडी वाक्य लिहा. मला पाणीपुरी खाण्याची इच्छा नाही. मला पाणीपुरी खाण्याची इच्छा नाही. आणि प्रश्नार्थी वाक्य लिहा. मला पाणीपुरी खाण्याची इच्छा आहे का? इकडे मला पाणीपुरी खाण्याची इच्छा आहे का? नाही हे ह्याचा प्रश्न निगेटिव्ह हे नाही सांगितलं सर. नाही, निगेटिव्ह मला सांगितलं ना. पाणीपुरी खाण्याची इच्छा नाही. आय नाही डू नाही नॉट आय डू त्याचं नॉट वॉन्ट इंग्रज टू मध्ये. ईट पाणीपुरी. थंड पाणी. हा. आय डू नॉट वॉन्ट टू ईट पाणीपुरी. आय डू नॉट वॉन्ट टू ईट पाणीपुरी. आय डू नॉट वॉन्ट टू ईट पाणीपुरी. नेक्स्ट, मला पाणीपुरी खाण्याची खाण्याची इच्छा आहे का? राईट. डू आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. डू आय वॉन्ट. डू आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. डू आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. डू आय वॉन्ट टू ईट पाणीपुरी. आणि शेवटचं वाक्य लिहा. मला इंजिनियर बनण्याची इच्छा आहे. मला इंजिनियर बनण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू बिकम इंजिनियर. आय वॉन्ट टू बिकम इंजिनियर. आय वॉन्ट टू बिकम इंजिनियर. निगेटिव्ह वाक्य लिहा. मला इंजिनियर बनण्याची इच्छा नाही. मला इंजिनियर बनण्याची इच्छा नाही. आय डू नॉट बिकम इंजिनियर. आय डू नॉट वॉन्ट टू बिकम इंजिनियर. आय डू नॉट वॉन्ट टू बिकम इंजिनियर. आणि प्रश्नार्थी वाक्य लिहा. मला इंजिनियर बनण्याची इच्छा आहे का? मला इंजिनियर बनण्याची इच्छा आहे का? डू आय वॉन्ट टू बिकम इंजिनियर. डू आय वॉन्ट टू बिकम इंजिनियर.
डू आय वॉन्ट टू बिकम अन इंजिनियर? आलं लक्षात मॅडम? हा आता ही प्रकारची ते काल थोडं कन्फ्युजनच झालं होतं, ते लक्षातच नव्हतं आलं. नाही, काय हरकत नाही मॅडम. तिन्ही प्रकारची एक एक वाक्य तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करून दिलेली आहे. पहिलं पाहिजे असणे किंवा हा हवे असण्यासाठी, दुसरं काहीतरी मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी, आणि तिसरं बनण्यासाठी. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि हा क्वेश्चन तिन्ही पण मी तुम्हाला करून दिलेत. ठीक आहे, चालेल मॅम. ओके. काल आपण WH क्वेश्चनची सुरुवात केली होती, बरोबर आहे? हो आणि त्याच्यातले आपण दोनच छोटेसे पार्ट पाहिले होते, हाऊ मेनी आणि हाऊ मच. पाहिले होते का ताई? हो तनु सकाळी. राईट. तनुश्री, एक उदाहरण सांग बरं हाऊ मेनी आणि हाऊ मचचं. हाऊ मेनी आणि हाऊ मचचे एक एक उदाहरण सांग. अनम्यूट कर बेटा, अनम्यूट कर. Okay, sir. How many colors are there? हाऊ मेनी How many colors are there? देअर. अगदी बरोबर आहे. How राईट, गुड. how much oil is there? देअर, अगदी बरोबर आहे. काउंटेबल गोष्टी असतील तर मेनी वापरायचं, आणि अनकाउंटेबल असेल, सहज मोजता येणाऱ्या गोष्टी नसतील, तर त्याला मच वापरायचं. एवढ्या दोन गोष्टी कळाल्या? Yes, sir. राईट. Sir, आज the Indian हा बाळा, Indian culture. हा बरं झालं ताई, तुम्हाला आठवण दिलीच. बरं, चला ठीक आहे, fine. आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये थोडस वॉन्ट संदर्भातल्या काही गोष्टी पाहिल्या त्याच्यामध्ये, परंतु आता इंडियन कल्चर संदर्भात आपण सगळ्यात पहिल्या टप्प्यात बोलून घेणार आहोत. ठीक आहे, ओके, थँक्यू.